या निमित्ताने अंबरनाथला येण्याची संधी तर मिळालीच, पण त्यासोबत आपला भारतीय जनता पक्षाचा विकासाचा अजेंडा हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मला मिळाली। मी या निवडणुकीकडे तू मैने म्हणून पाहत नाही। मी या निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता देखील आलो नाही, व्यक्ती नाही, पक्ष नाही। मी एक सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे। कारण तू मैमे त्यांना करावी लागते ज्यांच्याजवळ विकासाचा अजेंडा नसतो। तुम्हाला माहिती आहे, भारतीय जनता पक्षाजवळ विकासाचा अजेंडा आहे, करून दाखवलेला आहे आणि करायचं खूप आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्यामध्ये मी आलो आहे। आणि मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाकरता तेजश्री ताईंसारखी एक युवा आणि अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे उमेदवार दिली आहेत। त्या चार्टर्ड अकाउंटंट आहे, सगळा हिशोब ठेवतील आणि ज्यांचा हिशोब करायचा आहे त्यांचा हिशोब करतील देखील। निवडणूक झाली लेट तरी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल थेट, कारण अंबरनाथ मध्ये फुल टू शिवसेनेचं वारं पाहतोय। सगळीकडे भगवं वादळ पाहायला मिळतंय, एक वेगळं वातावरण या अंबरनाथ मध्ये आपण पाहतोय। इथं शिवसेनेचाच भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। आणि थोडा निवडणूक पुढे गेल्यामुळे आणखी कार्यकर्त्यांना उत्साह वाढला, जोर वाढला। आणि जसं खासदारांनी सांगितलं की शिवसेनेचा ग्राफ वाढला, तसा नगराध्यक्षांचा देखील लीड वाढल्याशिवाय राहणार नाही। आणि 21 तारखेला निकाल लागतील तेव्हा शिवसेनेचा जोर का धक्का सगळ्यांना बसलेला दिसेल। तर म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी इथं आहेत आणि लाडकी बहीण आमची मनीषाताई वाळेकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। त्या तर विजयी होणारच, पण त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत।